आपण मेथीची भाजी बनवणार आहोत। मेथी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये लसण वर करणार आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतल्या 4-5 आणि 3 मिरच्या हिरव्या आणि शेंगदाणा पण टाकणार आहे। तर त्याच्यामुळे शेंगदाणे घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडे आपण जिरे पण ॲड करूया। एक चम्मच इतकं जिरे आणि ह्याला आपण चांगलं वाटून घेऊ, मिक्सरला वाटून घेऊया। तेल कढई आपली तापली आहे तर तेल सोडूया ह्याच्यामध्ये। मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे, बघू शकता। शेंगदाणे मी भाजलेले नव्हते, आधी कच्चे शेंगा घेतलेले आहेत, तर ते थोडे स्टिकी झालेत, चिकट झालेत, पण ठीक आहे। आपल्याला थोडंसं घट्टच रसाची सुक्की भाजी मेथीची करणार आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मेथीच्या ह्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचा पण उपयोग करू शकतात, नाहीतर बटाट्यावर पण करू शकतात, नाहीतर लसण ह्याच्यावर पण। मी शेंगदाण्याच्या कुटावर करणार आहे, पण चांगली होते भाजी। आपलं तेल तापलेलं आहे, आपण जे वाटण केलंय ते आपण टाकणार आहोत। त्याला चांगलं घोळून घेऊ। बघूया आपली भाजी झाली आहे का नाही। बघू शकता मस्त पाणी सुटलेलं आहे। भाजी थोडीशी झाली आहे, पण चवीला खूप छान लागते, नक्की ट्राय करा। बघा चांगली शिजली पण आहे आपली भाजी। चपाती नाहीतर भाकरीसाठी ही आहे। 4-5 लोकांसाठी करायची असेल तर ही भाजी खूप कमी आहे, पण आम्ही 2 जणच आहे, तर दोघांनाही बरोबर आहे भाजी। भाकरी संती खाऊ शकतात, नाहीतर चपाती संती, नाहीतर डाळ भात आणि थोडी सुक्की भाजी पाहिजे तर त्याच्यावर खाऊ शकतात। आपण आता गॅस ऑफ करूया आणि गरम गरम सर्व करूया। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।